नमस्कार मैत्रिणींनो, घरची सोपी रेसिपीत आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आज मी उन्हाळ्यात अगदी रिफ्रेश करून टाकणारी आणि शरीराला थंडावा देणारी अशी रिफ्रेशिंग समर ड्रिंक घेऊन आली आहे. आज आपण खरबूज समर ड्रिंक बनवणार आहोत. ही ड्रिंक दिसायला अतिशय छान आहे आणि चवीला तर जबरदस्त आहे. तर चला लगेच रेसिपीला सुरुवात करू. या ठिकाणी बघा, मी गोंद कतिरा नावाचा डिंक असतो. हा डिंक शरीराला थंडावा देतो. याचे काही तुकडे मी पाण्यात भिजू घातलेले आहेत. या डिंकाला पाण्यात भिजवून खायचं असतं. आणि या ठिकाणी मी चिया सीड्ससुद्धा घेतलेले आहेत आणि यांना मी पाण्यात भिजवून ठेवणार आहे. तुम्ही चिया सीड्सच्या ऐवजी सब्जा घेतला तरी चालणार आहे. या ठिकाणी बघा, मी एक खरबूज घेतलेला आहे आणि यावरची आपण साल काढून घेणार आहोत. आता या ठिकाणी बघा, साल काढून झालेली आहे. आता आपण याला कट करून घ्यायचं आहे. आणि याच्या आतल्या ज्या बिया आहेत ह्या आपण मिक्सरच्या भांड्यात काढून घेणार आहोत. मैत्रिणींनो, मी जो तुम्हाला गोंद कतिरा डिंक म्हणाले, हा डिंक तुम्हाला मार्केटमध्ये अवेलेबल होऊन जाईल. हा डिंक आपल्या रेग्युलर डिंकापेक्षा वेगळा असतो. रेग्युलर डिंक हे हिवाळ्यात खातात, जे की शरीराला उष्णता देतं. हे डिंक आपण उन्हाळ्यात खातो, जे की आपल्या शरीराला थंडावा देतं. आता या ठिकाणी बघा, मी खरबुजाचे छान बारीक काप करून घेणार आहे. अशा प्रकारे आपण काप करून घेतलेले आहेत. आणि आता या ठिकाणी बघा, आपण खरबुजांच्या बिया मिक्सीमधून बारीक करून घेतलेल्या आहेत आणि आपण त्यांना चाळणीने चाळून घेणार आहोत, जेणेकरून त्यांच्यामधले जाड राहिलेल्या बिया चाळणीत राहून जातील आणि आपल्याला एक छान स्मूथ पेस्ट मिळेल. बघू शकता, आपण यांना छान चाळून घेतलेलं आहे. आता आपण खरबूजला मिक्सीमधून पेस्ट करून घेणार आहोत. बघू शकता, पाणी अजिबात घातलेलं नाही, अशीच त्यांना छान पेस्ट करून घेतलेली आहे. मी या ठिकाणी खरबूजची वरची बाजू पेस्ट करायला वापरत आहे, जेणेकरून जो आतला गर असतो मधल्या भागातला, तो जास्त गोड असतो. त्यामुळे मी त्याचे बारीक काप करून घेणार आहे आणि ते मी नंतर वेगळ्या ठिकाणी वापरणार आहे. आता या ठिकाणी बघू शकता, आपण जी काही खरबूजची पेस्ट केलेली आहे ती मी एका बाउलमध्ये काढून घेतलेली आहे. या ठिकाणी मी दूध आहे ते गरम करून घेतलेलं आहे. आणि एका बाउलमध्ये दूध घेतलेलं आहे आणि त्यामध्ये साधारणतः 2 चमचे कस्टर्ड पावडर घालून घ्यायचं आहे. या ठिकाणी मी वनिला फ्लेवरचा कस्टर्ड पावडर यूज करत आहे, कारण आपण ऑलरेडी आपल्या ड्रिंकला खरबूजची
टेस्ट येऊ देणार आहोत, त्यामुळे या ठिकाणी व्हॅनिला फ्लेवरचं मी कस्टर्ड पावडर यूज केलेलं आहे. या ठिकाणी बघा दुधाला छान उकळी आलेली आहे आणि त्यानंतर या ठिकाणी मी खडीसाखर घालून घेतलेली आहे. मी या ठिकाणी मिश्री वापरलेली आहे, जी की रेग्युलर खडीसाखरपेक्षा जरा वेगळी असते. आणि सोबतच आपण जे कस्टर्ड पावडर दुधात मिक्स करून घेतलेलं ते दुधाच्यात घालून घेतलेलं आहे. कस्टर्ड पावडर मिक्स करताना नेहमीच वेगळ्या वाटीमध्ये ते मिक्स करून घ्यायचं, नाहीतर मग त्याचे छोटे छोटे गोळे त्याच्यात राहतात आणि ते नीट मिक्स होत नाही. आता या ठिकाणी बघा आपलं दूध तयार झालेलं आहे. आता एका फायनल बाउलमध्ये आपण जी खरबूजची पेस्ट केलेली आहे ती घालून घेतलेली आहे. अगदी फाईन अशी पेस्ट झालेली आहे. सोबतच आपण ज्या बियांची जी चाळून घेतलेली प्युरी आहे ती आपण यात घातलेली आहे आणि यांना छान आपण मिक्स करून घ्यायचं. आणि त्यामध्ये आपण या ठिकाणी बघा दूध घालून घेणार आहोत. दूध अगदी छान घट्ट झालेलं आहे कस्टर्ड पावडरमुळे आणि ते यात आपण घालून घेणार आहोत. छान मिक्स करून घ्यायचं आहे. आता यानंतर आपण यामध्ये ज्या चिया सीड्स भिजू घातल्या होत्या त्या घालून घेतलेल्या आहेत. तुम्ही सब्जा सुद्धा भिजू घालून त्या घालू शकता. आणि या ठिकाणी बघा जे मी गोंद कतिरा नावाचं डिंक भिजू घातलं होतं ते बघा किती छान फुललेलं आहे. मी अगदी त्याचे 2-3च खडे वापरले होते, तर ते अगदी छान फुलून गेलेले आहेत. त्यांना आपण घालून घ्यायचं आणि या ड्रिंकमध्ये त्यांना अगदी छान मिक्स करून घ्यायचं आहे. या ठिकाणी आपण जे डिंक घातलं त्याचे जेलीसारखे गोळे तयार झालेले आहेत, सो त्यामुळे त्यांना जरा नीट आपण मिक्स करून घ्यायचं. आता या ठिकाणी मी खरबूजचे काप करून घेतलेले होते ते आपण यामध्ये घालणार आहोत, जेणेकरून आपल्या ड्रिंकला एक सूथनिंग अशी टेक्स्चर येतो, नॅचरल फ्लेवर वाढतो आणि ड्रिंक पेतानासुद्धा अगदी मजा येते. तर मैत्रिणींनो, व्हिडिओ कसा वाटला हा कमेंट करून कळवा. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून बेल आयकन प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून नवीन येणाऱ्या रेसिपींची नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. आणि मैत्रिणींनो, ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा, कारण ही रेसिपीमध्ये आपण भरपूर पौष्टिक घटक वापरलेले आहेत जे की आपल्या उन्हाळ्याला अगदी थंडा थंडा कूल करून टाकतील. तर आजसाठी एवढंच. धन्यवाद.